नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महावितरण कंपनीनं राज्यभरातील ग्राहकांकडील विजेचे चालू मीटर काढून स्मार्ट मीटर लावणं सुरू केलंय। ग्रामीण भागातील ग्राहकांनी या स्मार्ट मीटरला विरोध करायला सुरुवात केली असली तरी कंपनीचे कर्मचारी चोरून लपून किंवा चुकीची माहिती देऊन हे मीटर लावतायत असा आरोप होतोय। ग्राहकांचा विरोध आणि महावितरण कंपनीचा आग्रह या दोन महत्त्वाच्या बाबींकडे सध्या कुणीही गांभीर्याने पाहत नाही। वास्तवामध्ये या स्मार्ट मीटरची गती ही सध्याच्या मीटरच्या तुलनेमध्ये 60% अधिक असल्याचं प्रात्यक्षिकाद्वारे सिद्ध करण्यात आले। त्यामुळे ग्राहकांना सध्याच्या वीज बिलापेक्षा किमान 60 ते 70% अधिक रक्कम मोजावी लागेल अशी शक्यता वर्तवली जाते। प्रशासन वीज गळती, वीज चोरी या अंतर्गत भ्रष्टाचार आणि भारनियमन या महत्त्वाच्या बाबींवरती लक्ष केंद्रित करण्याऐवजी विजेच्या मीटरवरती काम करत आहे। सन 2015 पासून राज्यामध्ये प्रीपेड मीटरची चर्चा सुरू झाली। ग्राहकांनी या मीटरला विरोध दर्शवायला सुरुवात करताच महावितरण कंपनीनं राज्यातील विजेच्या एकूण 9 लाख मीटरची तपासणी केली। यामध्ये 7 लाख मीटर फॉल्टी आढळून आल्यानं राज्याच्या ऊर्जा मंत्रालयानं माघार घेत फेब्रुवारी 2017 मध्ये प्रीपेड मीटर लावले जाणार नसल्याचं स्पष्ट केलं। जानेवारी 2025 पासून या प्रीपेड मीटरला पर्याय म्हणून स्मार्ट मीटरची चर्चा सुरू झाली। अलीकडच्या काळामध्ये महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत स्मार्ट मीटर लावायला सुरुवात केली आहे। 1000 वॅट क्षमतेचा बल्ब 1 तास सुरू ठेवल्यास 1 युनिट वीज वापरली जाते, ही मीटरची अधिकृत गती महावितरण कंपनीनं ठरवून दिली आहे। हा बल्ब अथवा उपकरण यापेक्षा कमी किंवा अधिक विजेचा वापर करत असल्यास त्या मीटरला फॉल्टी ठरवलं जातं। मध्यंतरी साधे आणि स्मार्ट मीटर अशा मीटरच्या गतीचं प्रात्यक्षिक महावितरणच्या अधिकाऱ्यांसमक्ष घेण्यात आलं। विजेची सारखी उपकरणं दोन्ही मीटरला वेगवेगळी जोडून ती 10 तास चालवण्यात आली। या मीटरनं या 10 तासातील विजेचा वापर 219 युनिट दाखवला, तर स्मार्ट मीटरनं हाच वापर 497 युनिट दाखवला। यावरनं स्मार्ट मीटरची गती ही सध्याच्या मीटरपेक्षा किमान 60% अधिक असल्याचं स्पष्ट झालं। या स्मार्ट मीटर संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेच्या सुनावणी दरम्यान जुन्या आणि नवीन मीटरच्या उणिवा आणि गती, त्यातून वाढणारं न वापरलेल्या विजेचं बिल आणि चांगले मीटर काढून स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती या बाबी विचारात घेणं फार गरजेचं आहे। महावितरण कंपनीनं या मीटरची सक्ती करू नये, ते ऐच्छिक असावेत। वाटल्यास दोन्ही मीटर लावून कमी युनिट येईल ते बिल ग्राहकांकडनं घेण्यात यावं, अशी प्रतिक्रिया किसान युनियनचे महादेवराव नखाते यांनी व्यक्त केली। राज्यामध्ये 2,85,00,000 अधिक वीज ग्राहक असून ते सर्व महावितरण कंपनीला जोडलेले आहेत। या स्मार्ट मीटरची किंमत 12,000 रुपये ठरवण्यात आली आहे। महावितरण कंपनी हे 12,000 रुपये ग्राहकांकडूनच वीज बिलामध्ये अतिरिक्त रक्कम जोडून टप्प्याटप्प्यानं वसूल करणार आहे। ही रक्कम 342 कोटी रुपयांपेक्षा अधिक असून ती वीज बिलाव्यतिरिक्त राहणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं स्मार्ट मीटरला विरोध हा झालाच पाहिजे असं सगळ्यांचंच म्हणणं आहे, कारण तुम्हाला जवळजवळ दुप्पट बिल त्यामुळे भरावं लागू शकतं आणि विजेचा वापर तुमचा तेवढाच राहणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।